आज एवढा लेट उठलास? जागरण केलंस का रात्री? नाही, थोडा लेट झोपलो त्यामुळे लेट उठलोय. म्हणता जे झालं ना त्याचा जास्त विचार नको करू. ए दादा, भाजी सगळ्यांचा सुरा पाहिलास का? मी सकाळपासून शोधते, भेटतच नाहीये. कल्पेश थांब. यार सूरज, तुला काही कळालं का? नाही. यार मी आत्ताच तुका शेटच्या घराकडून येतोय. तिथे खूप गर्दी होती आणि पोलीस पण आले होते. यार सौरभने आत्महत्या केली. आता काय करायचं? आता आपण याच्यात अडकणार यार. आपण का अडकणार? आपण तर काहीच नाही केलंय. तू शांत हो आणि घरी जा. यार कसा शांत होऊ मी मुंबईला जातो दादाकडे. असं नको करूस. तू डायरेक्ट गेलास ना तर नक्की पकडला जाणार आणि त्यांना शक तुझ्यावरतीच आहे ना. तू शांत हो, घरी जा. तू घरी जा. मी जातो घरी. काय शिंदे, काय सापडलं का? चिठ्ठी वगैरे? साहेब, घरात सगळ्या वस्तू आपापल्या जागेवर आहेत. जबरदस्ती केल्याची कोणतीही खूण दिसत नाही. मयत रात्रभर दारू पित होता. कसलं तरी टेन्शन असणार. शिवाय आम्ही आत आलो तेव्हा दरवाजाला आतून कडी होती. खिडकी उघडून कोणी आत बाहेर गेलं असेल असं पण कोणतं चिन्ह दिसत नाही. साहेब, मला असं वाटतं ही आत्महत्या आहे. शिंदे, किती वर्ष झाली का त्या? 17 वर्ष झाले. घरातल्या सगळ्या वस्तू व्यवस्थित, ना कोणती जबरदस्ती. जेव्हा एवढं सगळं परफेक्ट असेल ना तेव्हाच ते परफेक्ट नसतं. म्हणजे साहेब, म्हणजे याने आत्महत्या केली तर का केली, आणि याचा खून असेल तर कोणी केला आणि का केला, हे सगळं आपल्याला लवकर समजायला पाहिजे. तुम्ही एक काम करा शिंदे, गावात जाऊन चौकशी करा. या संदर्भात आपल्याला काय माहिती मिळते का ती बघा. हो साहेब. हो शिंदे माशे, इकडे ही बॉडी काय मी घराच्या बाहेर पुतळा म्हणून करू का पुतळा म्हणून बाहेर? अहो पोस्टमॉर्टमला घेऊन जा, ते आपलं काम आहे. हा ठीक आहे, नवीन असल्यासारखे करतात ते.
आता रडून काय होणार असे? हे बघा, शांत व्हा आणि आमची मदत करा. हे जे कोणी केले त्याला आपण लवकरच पकडू. साहेब, तो मेला त्याचं दुःख नाहीये, पण तो असा घाबरून लटकून मेला ना, त्याचं दुःख आहे. सौरभचं कोणाशी भांडण किंवा प्रेमाची काय भांडण? जिकडे जाईल तिकडे भांडण. मित्र कमी, दुश्मनच जास्त. पण डोळे वर करून बघायची कोणाची हिंमत नव्हती. आता रिसेंटली कोणाशी भांडण? अहो, कालच ती चंद्री अक्का, त्याचा पोरगा सूरज आणि त्याचा मित्र कल्पेश जाम हातापायी झाले दोघांमध्ये. कशावरून झालं? नाही माहित, पण मी गेलो म्हणून सूरज वाचला. जाताना धमकी देऊन गेला सौरभ त्याला. ओके. काल भांडण झालं, समोरच्याला जीवे मारण्याची धमकी दिली आणि रात्री आत्महत्या. मला सांगा तुका सेठ, काल रात्री नेमके तुम्ही कुठे होता? म्हणजे घरात एवढं सगळं घडतंय आणि त्याचा तुम्हाला थांग पत्ता नाही. काल मी बाहेर गेलो होतो साहेब. बाहेरूनच उशिरा जेवून घरी आलो. घरी येऊन बघितलं तर सौरवचं दार बंद होतं, म्हणून मी हाक नाही मारली. मी सोफ्यावर बसलो. जाम दमलेलो होतो साहेब. बसल्या बसल्या कधी डोळा लागला काही कळलं नाही. नाही, बाहेर म्हणजे नेमके कुठे गेला होता? ते गावाबाहेरच्या बारमध्ये तिकडेच जेवलो. उशिराने घरी आलो. सौरवचं दार बंद होतं, आतून कडी होती साहेब. मला वाटलेच जेवून झोपला असेल, पण तो गायब झाला. आता रडून काय उपयोग? तुम्ही शांत व्हा, शांत व्हा. सौरभच्या खिडकीबाहेर हा चाकू पडला होता. कसे? हा चाकू तुमचा आहे? हा चाकू तुमचा आहे का? मला माहित नाही, ते घरगड्याला विचारावं लागेल. बोलवा त्याला, बोलवा. ए बाळा, हा शेठ, आलो आलो. का? हा चाकू यांचा आहे? बघून येतो सर. हा बघा साहेब, आमचाच. अरे, दोन्ही चाकू सेम? गॅस सिलेंडरवर फ्री भेटल्या होत्या. म्हणजे सगळ्या गावात सगळ्यांकडे सेम चाकू? हो साहेब. काल रात्री तू कुठे होतास? मी जेवण बनवलं आणि घरी गेलो. सौरभ शेठ घरातच होते. ठीक आहे, चौकासाठी पुन्हा त्रास घेऊ. ठीक आहे, गरज लागेल तर चौकशीसाठी चौकीत यावं लागेल. आणि तू कसं गाव सोडून कुठे जाऊ नका थोडे दिवस. येतो आम्ही. घरातले कुठे गेले सगळे? मावशीच्या मुलाचं लग्न आहे 7 दिवसात. आई तिकडेच गेली. आई तिकडे दुसऱ्याच्या लग्नाची तयारी करते
आणि मुलं इकडे दुसऱ्याच्या लग्न मंडपात जाऊन भांडण मारामारी करतात. उलट पुलट आहे ना सगळं गेलं, उलट पुलट. वडील कुठे गेले? वडील नाहीयेत. हे हा काय मुका आहे का? आणि दोन मोठी माणसं बोलत असताना लहान पोरांना मध्ये बोलायचं नसतं, कळत नाही का तुला? जा, ती बाहुली घे आणि तिकडे कोपऱ्यात खेळत बस. जा. साहेब, वडील लहान असताना गेले. हे का? नमस्कार बाबा. काय बाबा, तुमची पोरं एवढी मोठी घोडी झाली आणि लहान पोरांसाठी भांडण मार. मला सांग, सौरभ तुझ्यात कशामुळे भांडण झालं? का मारत होता तुला तो? ए बोलतो का? का माझी जादू छिडी बाहेर पडतो? ती बाहेर काढल्यावर समोरचा माणूस पोपटासारखा बोलतो. कसा शिंदे? पोपटासारखा. साहेब, साहेब मारू नका. खरंच मला नाही माहित. शपथ, मला काहीच नाही माहित साहेब. बघितलं शिंदे, काय जादू नाही ह्या छडी. बाहेर काढल्या काढल्या बोलायला लागला. बघ, माझ्याकडे जास्त वेळ नाही. जेवढं विचारील तेवढं बोल, नाहीतर विषय होईल तुझा खोल. वा साहेब वा. का मारत होता? का भांडण झालं होतं? साहेब, मला खरंच नाही माहित. तो होतच तसा भांडतो, सर्वांची भांडत सुटायचा. आणि तो काय वेडा होता का? आला मुडमुन हाणला बोल. भांडखोर होता पण काय रस्त्यात भेटेल त्याच्याशी भांडत सुटायचा का तो? ए, घरात पाहून ये. जा लवकर. शेवट ते. का मारत होता तुला तो? अरे बाळा, का मारत होता तुला तो? का मारत होता? साहेब, खरंच नाही माहित. पण तो माझा राग करायचा. मी तुका शेटकडे कामाला जायचो, पण तुका शेट त्याला माझं उदाहरण द्यायचे. बोलायचे, शिक याच्याकडून काहीतरी. एकटा घर चालवतो, मेहनत करतोय, आणि तू अजून किती दिवस बापाचे पैसे उड्या मारणार आहेस? असं बोलायचं. त्यामुळे तू माझा राग करायचा. ठीक आहे, उद्या दुपारी चौकीत यायचं तुझ्यासाठी. आणि गाव सोडून कुठेही बोंबलत फिरायचं नाही. आलं लक्षात? गाव सोडायचं नाही. चहा? चहा पावडर आणि साखर संपली. खाऊ दे आपलं. कापायला कापायला काय मिळेल का? सुरा वगैरे? अरे बाबा नो, एवढा उशीर लागला तर मला चौकीत पोचायला रात्र होईल. आहे का काय सुरा वगैरे? का हरवला? अरे माझ्या लक्षातच नाही, माझ्याकडे दाखी आहे. मी पुन्हा येईल. आलं लक्षात? मी पुन्हा येईल. दीक्षा, दीक्षा, हा चाकू, हा चाकू कोणाचा आहे? सकाळी तर नव्हता, मग आता कुठून आला? अरे गावात असे सेम चाकू शेगडीवरती सगळ्यांना फ्री भेटले. आमच्या दादाने कुसुम आत्याकडे गेली आणि तिच्याकडून घेऊन आली हा चाकू. अरे पण दादा, आपला चाकू गेला कुठे? आज रात्री तर घरीच होता, सकाळी गेला कुठे? त्या पोलिसाच्या वागण्यावरून मला तर असं वाटतं की त्यांच्याकडेच असणार आपला चाकू. पण मग तिकडे कसा गेला?
मी तिकडे गेलो होतो. पण मी जायच्या अगोदरच सर्व पासाला लटकला होता. मी कळच नाही मारलं त्याला. कशाला असा मूर्खपणा करायचा? आता राहिला ना चाकू आपल्या तिकडे, आता वाट लागणार. तू काय करायचं? मला तर काहीच कळत नाही. तू नको घाबरू, तू काय नाही केलं. घाबरू नकोस, मी आहे ना. काही नाही होणार. जे पण होईल ते सगळं नीटच होईल. विचार केला होता की तुला 6व्या दिवशी मारेल, पण तुझी लायकी नाही जगायची.
ज्याच्या मागे शनी लागतो त्याच्या आयुष्यातील 7 वर्ष खराब जातात, पण ज्याच्या मागे सौरभ लागतो त्याचं आयुष्य 7 दिवस असतं. तू असं मरायला नको होतास. ज्याने कोणी तुला मारलंय ना तो तुझं 12 बघण्याच्या आत मरणार.